नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे 22 मे 2025 रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तो जी आर जो आहे, तो शेत रस्त्यासंबंधित आहे. शेतकऱ्यांसाठी याच्यामुळे अत्यंत एक दिलासा मिळालेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी शेत रस्त्यासाठी हा जो काही निर्णय घेतलेला आहे, तो अत्यंत मोलाचा आणि एकदम उपयोगी ठरणारा निर्णय घेतलेला आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सुद्धा आहे. नेमका तो जी-आर काय आहे? तो सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शेतरस्त्यासंबंधित जर पाहिलं तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या 143 कलमावरून सांगितलेलं होते त्या कलमामध्ये, की जे काही सीमांवरून शेतरस्ते गेलेले असतात, ते रस्ते देण्यासाठी त्यांना मंजुरी देण्यात आलेली होती. आणि हा कायदा ज्यावेळी झालेला होता, त्यावेळी जो काही शेतरस्ती किंवा शेती जी केली जात होती, ती अगदी पारंपरिक पद्धतीने केली जात होती. म्हणजे जसं काय असेल तर पायवाट असेल किंवा बैलगाडी जात असेल किंवा बैलजोडी जात असेल, अशा पद्धतीने केली जात होती. परंतु वाढत्या यांत्रिकीकरणामुळे आता काय झालेलं आहे, की सध्या जे काही आहे ती अनेक यांत्रिकीकरण वाढलेले आहेत. शेतामध्ये जाण्यासाठी ट्रॅक्टर असेल तुमचं, हार्वेस्टर असतील, रोटावेटर असेल किंवा इतर अनेक वाहनं वाढल्यामुळं किंवा साधनं वाढल्यामुळे एक आधुनिकीकरण आलेलं आहे आणि शेतीच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. त्या अनुषंगानं काय झालेलं आहे, की पहिलेचे पूर्वीचे जे काही रस्ते होते ते अपुरे पडत आहेत. एकदम अरुंद असल्यामुळं वाहनं जाण्यासाठी किंवा जे काही मालाची वाहतूक करणं असेल, ते अत्यंत अडथळ्याचं निर्माण होत आहे. त्याच अनुषंगानं काय करण्यात आलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आजच्या तारखेमधला जो काही 22 मे 2025 चा एक जी-आर काढण्यात आलेला आहे आणि जे काही अरुंद रस्त्यांऐवजी आता रस्ते रुंदीकरण केलं जाणार आहे आणि तोच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. रुंदीकरण केलं जाणार आहे तर नेमकं किती केलं जाणार आहे? जे काही पहिलेचे अरुंद रस्ते होते त्यांचं रुंदीकरण हे कमीत कमी 3 मीटर ते 4 मीटर असणार आहे. 3 मीटर ते 4 मीटर असणार आहे. याच्यापेक्षाही शक्य असलं जर होत असेल तर आणखीही रुंदीकरण तुम्ही करू शकता. पण ह्याच्यानुसार झालं तर कमीत कमी 3 मीटर ते 4 मीटर एवढं रुंदीकरण होणार आहे. 3 मीटर जर म्हटलं तर कमीत कमी आपला जो रस्ता असेल तो 12 ते 14 फुटाच्या आसपासचा रस्ता होतो आणि त्याच्यामधून जे काही हे वाहने असतील ते अत्यंत सहजतेने रस्ता किंवा ते जाऊ शकतात. त्या अनुषंगानं जर पाहिलं तर हे जे काही असेल तर हे 3 ते 4 मीटरचं रुंदीकरण जे आहे ते करून दिलं जाणार आहे. रस्ते तर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. परंतु त्यानंतर काय होणार आहे, हे रस्त्याचे जे काही असतील तर अतिक्रमण आलं म्हणा, काही कालावधीनंतर जे काही रस्ते असतील ते अतिक्रमण आहे, माझी जमीन आहे, माझी जास्त गेली, तुमची कमी आली, अशा पद्धतीनं वाद होतात आणि हे रस्ते काही ह्याच्यामध्ये बंद केले जातात किंवा आडवाढीव केली जाते. पण आता त्याच्यामध्ये काय होणार आहे, की सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे 143 कलमानुसार जे काही मंजूर केलेले हे रस्ते आहेत आणि तसंच जे काही मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चं जी कलम 5 आहे, ह्या जो आहे वहिवाटीच्या कलमानुसार जर रस्त्यामधील जे काही अडथळा दूर करण्यासाठीचं मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्यांची जे काही अधिकृतपणे 7/12च्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत सुद्धा आजच्या ह्याच्यामध्ये जी-आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच जे काही रस्ता तुम्हाला मंजूर दिलेला असेल मंजूर करून त्याची तुमच्या 7/12 वरती इतर हक्कामध्ये त्याची नोंद सुद्धा केली जाणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये कुठलेही वादविवाद होण्याची शक्यता नाहीये किंवा अतिक्रमण होण्याची शक्यता सुद्धा नाहीये. म्हणजे हे शेत रस्ते तुमचे मंजूर झाल्यापासून ते पिढ्यानपिढ्या तुमचे हे कायम राहू शकतात. त्यानंतर काय दिलं जाणार आहे, तर हे जर समजा आजकाल जर पाहिलं तर आपण एखाद्या शेत रस्त्यासाठी अर्ज केला असेल, तर त्याला कित्येक दिवस लागतात. वर्षे किंवा 1-2 वर्षे, 3 वर्षे सुद्धा तो रस्ता मंजूर होण्यासाठी लागतो. परंतु ते रस्ता मंजूर करण्यासाठी अनेक त्याच्यामध्ये दलाल सुद्धा असतात त्याच्यामध्ये. पण आता काय होणार आहे, की जे काही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या 143 कलम आणि जो काही मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चं जे काही 5 कलम आहे, यांच्या अंतर्गत जेवढे काही अर्ज प्राप्त होणार आहेत शेत रस्त्यासाठी, ते सर्व अर्ज हे 90 दिवसाच्या आत अंतिम आदेश पारित करण्यात येणार आहे. म्हणजे जेवढे काही अर्ज प्राप्त झालेले असतील, त्यांचे 90 दिवसामध्ये त्या शेत रस्त्यांचा जो काही निकाल वगैरे आहे, तो सर्व निकाल त्याच्यामध्ये 90 दिवसामध्ये संपूर्ण निकाल लावण्यात येणार आहे. आणि यात जर विलंब होणार नाही याची सुद्धा दक्षता ही संबंधित अधिकारी आणि प्राधिकारी यांनी घ्यायची आहे, असं सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. तसंच जर पाहिलं तर तरतुदीनुसार राज्यामधील जे काही विविध महसूल अधिकारी असतील किंवा प्राधिकारी असतील, यांच्यासमोर सद्यस्थितीमध्ये काही चालू किंवा प्रलंबित असणारी सर्व प्रकरणं हे सदर शासनाच्या निर्णय निर्गमित झाल्यापासून 90 दिवसामध्ये निकाली काढावीत, असं सुद्धा सांगण्यात आलं. म्हणजे आज जो जी-आर निर्गमित झालेला आहे, ह्याच्या अगोदर जर काही अर्ज पेंडिंग असतील यांच्याकडे,
तर ते आजपासून म्हणजेच 22 मे 2025 पासून पुढच्या 90 दिवसाच्या आत राहिलेले पेंडिंग असलेले ते सुद्धा अर्ज निकाल काढण्याचे यांना आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीनं आता हा जो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. याच्यामुळे आता शेतकऱ्यांना अत्यंत फायदा सुद्धा होणार आहे. परंतु शेतकऱ्यांकडून एवढीच मागणी केली जात आहे किंवा त्यांच्याकडून विनंती केली जाते, की हा जे जी-आर निघाले जातात किंवा काढले जातात, हे शेतकऱ्यांसाठी तर अत्यंत फायदेशीर तर असतात किंवा त्यांच्या लाभासाठी असतात किंवा त्यांच्या उपयोगी पडत असतात. पण या जे काही जी-आर असतील त्यांची अत्यंत काटेकोरपणे पालन करणं किंवा त्याच्यावर लक्ष ठेवून त्यांची देखरेख करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जितके जी-आर काढले जातात तेवढेच काटेकोरपणे त्यांचं पालन करणं किंवा त्यांची अंमलबजावणी करणं हे सुद्धा शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. योग्य त्या पद्धतीनं शेतरस्ते होणं गरजेचं आहे. याच्यावर सुद्धा महत्त्व त्यांनी व्यक्त केलेलं आहे. अशा पद्धतीचे एक नवीन अपडेट देण्याचा होता ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.